कधीही अशा भावनिक होऊन कोणत्या गोष्टी करू नका आणि समाजामध्ये तेढ निर्माण होईल असलं कुठलं काम करू नका। तुम्ही आणखीन काहीच बघितलं नाही, आम्ही लय जीवनामध्ये अनुभवलो, हे सगळे आम्ही अनुभवणारी माणसं आहेत। आणि बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है। आणि जेव्हा परभणीमध्ये दंगल सुरू झाली तेव्हा एक बी सेफ व्हायला पुढे आला नाही। मग कुठे गेले सेफ वाले परभणीतले सगळे? अरे बोलायला सोपं असते, निभावताना लय त्रास होत असते, कळालं का? म्हणून कधीही अशा भावनिक होऊन कोणत्या गोष्टी करू नका आणि समाजामध्ये तेढ निर्माण होईल असलं कुठलं काम करू नका। तुम्ही आणखीन काहीच बघितलं नाही, आम्ही लय जीवनामध्ये अनुभवलो, हे सगळे आम्ही अनुभवणारी माणसं आहेत। आम्ही ह्या सगळ्या प्रक्रियेतून गेलेलो आहोत म्हणून आम्हाला कळतंय, ज्याचं जळते त्यालाच कळतंय। उगा येऊन भाषणं देऊन किंवा काहीतरी वातावरण गरम करून आपली पोळी भाजून घेणं हे सोपं आहे, परंतु त्यानंतर उद्भवणाऱ्या प्रसंगाला समोर जायला काय लागते आणि त्याच्यानंतर त्याचे परिणाम दुष्परिणामाला कसं पुढे जावं लागते हे आम्ही जीवनात अनुभवले। म्हणून एवढ्या अनुभवातून आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतोय। ठीक आहे, तुम्ही केलं, सगळं झालं, त्यानंतर दुर्दैवी दुर्घटना घडली, त्यानंतर जे प्रसंग उद्भवले त्यावेळेस तुम्ही कुठं होतात? जेव्हा परभणीमध्ये तोडफोड होत होती, गाड्या फोडत होते, लोकांना त्रास होत होता, एकही भारतीय जनता पार्टीवाला पुढे आला नाही, माहीचा लाल। ह्याचा मला आपल्याला निषेध करायचा ह्या गोष्टी।